श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 8वा श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार, त्यांचे बदरी दप्तरदार, राजराय बहादर शंकरराव नामक। 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध। उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुख न गोड न लागे अन्न पाणी। नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास। निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता न लय पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैशीचे ब्राह्मण संत परणे। बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी। कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण। सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास। एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा। यती वचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी। त्वरिता आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नरनारी, काम धंदा करिता घरी। स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी। अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त। अष्टमोध्याय गौड हा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु।